श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपल्याला 2 ठिकाणी धने ठेवायचे आहेत. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही, तर तुम्हाला धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग हे मिळत जातील. आपण धनत्रयोदशीला म्हणजे धनतेरसला जर काही उपाय केले तर आर्थिक समस्या या वर्षभर येत नाहीत. तसेच आपल्या उद्योगधंद्यामध्ये आपला जर मनासारखा फायदा होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होते. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी तसेच कुबेर देव, त्याबरोबरच आरोग्याची देवता धन्वंतरी आणि यमदेव यांची पूजा करत असतो. या दिवशी काही वस्तू या आपण खरेदीसुद्धा करत असतो. या दिवशी भांडी खरेदी करणे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही जर या दिवशी एखादी गोष्ट केली, एखादे जर चांगले काम केले किंवा एखादा उपाय केला तर याचे 13 पट आपल्याला जास्त फळ मिळते, तर अशी सुद्धा मान्यता आहे. आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी धन्यांचा उपाय करायचा आहे. बघा, तुम्ही एक वेळ सोने चांदी जरी घेतले नाही तरी चालेल, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी थोडे का होईना, 10-20 रुपयाचे का होईना, परंतु धने हे खरेदी करायचे आहेत. आणि धनत्रयोदशीची जी आपण पूजा मांडतो यामध्ये एका वाटीमध्ये या धन्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही दुसरं महागडं काहीच खरेदी करू नका, परंतु धन्यांची खरेदी ही मात्र आवर्जून करा. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचं कायमचं वास्तव्य निर्माण होतं. आता याच दिवशी आपल्याला धन्यांचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणी करायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता आपण धनत्रयोदशीची पूजा करून झाल्यानंतर रात्री 12पर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. जी व्यक्ती आपल्या घरातील कमावती आहे तर त्या व्यक्तीचे जर काही प्रश्न असतील, म्हणजे एखादी व्यक्ती करती आहे आणि त्या व्यक्तीला जे काही पैसे येत आहेत तर ते घर चालवण्यासाठी अपुरे पडतात किंवा दुसरा कोणताही इन्कम सोर्स जो आहे तर तो अवेलेबल होत नाही, तर असं असेल, नवनवीन पैसे येण्याचे मार्ग मिळत नसतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. हा उपाय स्त्री पुरुष तर कोणीही करू शकतं. आता बघा, जी व्यक्ती पैसे कमवते, मग ते तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचा मुलगा असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि या उपायासाठी लागणारे धने हे नवीनच आणायचे आहेत. तुमच्या घरामध्ये कितीही धने असू द्या, परंतु तुम्हाला नवीनच धने हे आणायचे आहेत. त्यानंतर हे धने घेताना आपल्याला व्यवस्थित ते अख्खे असतील किंवा त्याला कीड लागलेली नसेल तर याची काळजी घेऊनच हे धने आपल्याला खरेदी करायचे आहेत. धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ, तसेच आपण जे धने आणलेले आहेत तर हे धने एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि साखर किंवा गोड पदार्थ घ्यायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला जी व्यक्ती कमवणारी आहे तर त्या व्यक्तीला तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीचं आपल्याला औक्षण करायचं आहे. ज्या ठिकाणी आपण धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला पाटावरती बसवायचं आहे. थोडंसं कुंकू ओलं करून त्यांना कपाळावरती लावायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत आणि डोक्यावरती सुद्धा थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. औक्षण करताना आपण ज्या व्यक्तीचे औक्षण करतो तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरती टोपी असावी. आणि जर ती स्त्री असेल, म्हणजे जर तुमच्या घरातील स्त्री कमवती आहे आणि तिच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर तिने सुद्धा डोक्यावरती पदर हा घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला करून झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला ओवाळायचं आहे आणि आपण जो गोड पदार्थ घेतलेला आहे तर तो त्या व्यक्तीला आपल्याला द्यायचा आहे. यानंतर आपण जे धने घेतलेत त्यातील मुठभर धने घ्यायचे आहेत आणि हे मुठभर जे धने आहेत तर ते तुम्हाला 7 वेळेला उजवीकडून डावीकडे, म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्या दिशेमध्ये आपल्याला हे धने 7 वेळा त्या व्यक्तीवरून ओवाळून घ्यायचे आहेत. आणि ही धन्याची जी मूठ आहे तर ती अशा प्रकारे फिरवल्यानंतर तुम्हाला ही मूठ फिरवताना एक मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम महालक्ष्मे नमः. बघा,
लक्ष्मी मातेचा हा मंत्र आहे जो प्रत्येकाला सहज येतो. तर ओम महालक्ष्मी नमः 7 वेळेला ओवाळायचा आणि प्रत्येक वेळेला ओवाळताना एकदा असा आपल्याला हा मंत्र 7 वेळेला म्हणायचा आहे. आता हे धने आपण अशा प्रकारे ओवाळून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर एक मातीची पंती घ्यायची आहे. म्हणजे हे धने तुम्ही मुठीतून एका वाटीमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही चांदी किंवा स्टीलची वाटीसुद्धा घेऊ शकता आणि या मुठभर धन्यातील आपल्याला 7 धने हे काढायचे आहेत. म्हणजे बघा, जे धने आपण ओवाळून घेतलेले आहेत तर त्यातीलच आपल्याला 7 धने जे आहेत तर ते काढायचे आहेत आणि त्या धन्यामध्ये आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ज्या आहेत तर त्या फूल असलेल्या घ्यायच्या आहेत, अखंड घ्यायच्या आहेत, तुटलेल्या वगैरे लवंगा घ्यायच्या नाहीत, ही काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्ही जर ते पंतीमध्ये ठेवलं असेल तर पंती तुमच्या उजव्या हातात घ्या, वाटीमध्ये ठेवलं असेल तर वाटी उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला पुन्हा 108 वेळेला ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला जर 108 वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त 11 वेळा हा मंत्र म्हणा. पण कसं आहे की आपण जेवढा एखाद्या मंत्राचा जास्त जप करू तर तेवढा त्याचा प्रभावसुद्धा जास्त असतो. आणि असा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. म्हणजे तुम्ही जिथे धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे तर तिथेच बसून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुझे वास्तव्य राहू दे, तुझा आशीर्वाद आमच्यावरती कायम असू दे. तर अशी प्रार्थना करायची आहे. आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आणि एका लाल कपड्यामध्ये आपल्याला हे धने आणि लवंगा ह्या बांधायच्या आहेत आणि त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आता घरामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती कमवणाऱ्या असतील तर तुम्ही हा उपाय प्रत्येकासाठी करू शकता. प्रत्येकाची एक पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा त्या व्यक्तीची पैसे ठेवण्याची जी जागा आहे तर या जागेवरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता यानंतर हे झालं तुम्हाला एका जागेवरती ठेवायचं. आता दुसरी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला हे धने ठेवायचे आहेत, तर पुन्हा आपल्याला या ओवाळून घेतलेल्या धन्यातील काय करायचं आहे, 7 धने काढायचे आहेत. यानंतर एक लवंग घ्यायची आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे लवंग व्यवस्थित फूल असलेली असावी. आणि त्यानंतर 2 कापूर घ्यायचे आहेत. मग तुम्ही साधा कापूर घ्या किंवा भीमसेनी कापूर घ्या आणि हे सर्व एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. पुन्हा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा जो धूर आहे तर तो आपल्याला घरामध्ये पसरवायचा आहे. तर अशा प्रकारे हा पण आपल्याला एक उपाय करायचा आहे. आणि त्याप्रमाणे पुन्हा काय करायचं, या धन्यातील तुम्हाला अजून 5 धने घ्यायचे आहेत आणि ते बाजूला ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार आहोत तर त्यानंतर तुळशीची पूजा करून झाल्यानंतर हे धने आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत. आता उरलेले जे धने आहेत तर त्याचं काय करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी एक पिवळं कापड घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पिवळ्या कपड्याची एखादी छोटीशी पोटली असेल की हे धने बसू शकतील तर अशी पोटली, थोडीशी पिशवी जरी कपड्याची असेल तरी ती घ्यायची आहे आणि हे धने त्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत. यानंतर माता लक्ष्मीसमोर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. तिला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आतील साईडून तुम्हाला वरती म्हणजे दाराच्या वरती बरोबर मध्यभागी ही जी पोटली आहे तर ती अडकवून ठेवायची आहे. आता जेव्हा ही पोटली आपण माता लक्ष्मीसमोर ठेवणार आहोत, यानंतर ही पोटली जेव्हा अडकवणार आहोत तर माता लक्ष्मीसमोरून ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि उजव्या हातात धरून तिथेच माता लक्ष्मीसमोर अजून एक वेळेला आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळेला जप हा करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः तर असं 108 वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती अडकवायची आहे. आता हे जर आपण उपाय केले तर आपल्याला कधीही वर्षभर धनाची कमतरता भासणार नाही. धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे.
यानंतर आपण हे धने जे ठेवलेत तिजोरीत तसेच मुख्य दरवाजावरती जे आपण पोटली अडकवलेली आहे, तर याचं पुन्हा काय करायचं, तर पुढच्या वर्षी जेव्हा धनत्रयोदशी असेल तर त्यावेळेला हे जे धने आहेत तर ते विसर्जित करायचे आणि पुन्हा हा उपाय आपल्याला नवीन करायचा आहे. नवीन धने घेऊन पुन्हा आपल्याला हाच उपाय करायचा आहे. आता काही कारणाने आपण तिजोरीत जे धने ठेवलेत ते व्यवस्थित राहतील, परंतु मुख्य दरवाजाच्या वरती जी पोटली आहे तर त्याचं कापड फाटलं किंवा काही झालं, मध्येच जर असं झालं तर तुम्ही हे धने तेव्हा सुद्धा नक्कीच विसर्जित करू शकता. तसेच आपण तिजोरीमध्ये जे काही कपड्यामध्ये बांधून किंवा पोटलीत जे धने ठेवलेले आहेत तर याची तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुमच्या देवघरामध्ये ठेवून पूजा करू शकता आणि पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नेऊन हे धने ठेवू शकता. तर असा हा उपाय आपण धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 12 पर्यंत करू शकता. हा उपाय करताना आपल्याला तो श्रद्धेने, मनोभावे आणि निष्ठा ठेवून हा उपाय करायचा आहे.